ती लहान होती तेव्हाच गेले. हा आता दादानी आश्रय दिला म्हणून निभावलं, नाहीतर. अक्का असू देते, नंदिनीला बोलवा. शके जा बोलाव तिला. हो. तुम्ही पण घ्या ना पोरीनो. नाही नाही असू द्या, आम्ही घेतो नंतर. हो अगं एवढा काही औपचारिकपणा करायला नकोय आपण. अहो तुम्ही घ्या आधी, त्या घेतील नंतर. तुमच्याकडेच असते का नंदिनी? हो ना, हो म्हणजे लहानपणीच तिच्या डोक्यावरचं छप्पर गेलं. म्हणजे तशी त्यांची परिस्थिती पण फार चांगली नव्हती. आता तर काय नंदीला कोणी वालीच उरला नाही. आता दादानेच तिला इथे आश्रय दिला म्हणून बरं, नाहीतर. पण आमची नंदी फार लागवी आहे हो. सगळ्यांना तिने इतका जीव लावलाय ना. तुम्हाला सांगते, ती घरकाम करते, विणकाम करते, देवाधर्माचं सुद्धा करते. हा अहो एकटी सोवळ्यानं 50 माणसांचा स्वयंपाक करते. फार गुणी आहे हो आमची मुलगी. अक्का नंदी. नंदे पाया पण. आयुष्मान नंदे तुला आधीच दिसलं नाही का? काय नंदी, तुझी साडी उर्मिनी दिलीये मला. ती म्हणाली हीच नेस म्हणून नेसले. चांगली दिसतीये ना? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?